वाल्मिक कराडच्या मुलाला दिलासा. सुशील कराडवर सोलापुरात गुन्हा दाखल. मारहाण, 2 कार आणि सोने बळकावल्याचा आरोप. राज्य सरकारमधील मंत्र्यांचीही चौकशी करा. वाल्मिक कराडचा सीसीटीव्ही समोर आल्यानंतर जरांगे आक्रमक. देशमुख कुटुंबियांबाबत व्यक्त केली भीती. माझे आरोप हवेतील नव्हते. सीसीटीव्हीवरून सुरेश धस यांचा वाल्मिक कराडांवर निशाणा. तर 1.5 वर्षांपूर्वीच महादेव मुंडेंच्या खुणावरही केलं भाष्य. शिवसेना ठाकरे गटाला कोकणासह मराठवाड्यात मोठा धक्का. रत्नागिरीत तालुका प्रमुखांचा राजीनामा. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी शहर प्रमुखाचा भाजपमध्ये प्रवेश. दावोसमध्ये झाला पहिला सामंजस्य करार. गडचिरोलीतील पोलाद उद्योगातील 5,200 कोटींची गुंतवणूक. 4,000 रोजगार निर्मिती होणार. दिल्ली विधानसभेत शिवसेनेचा भाजपला पाठिंबा. नड्डा यांना पाठवले पत्र. सर्व उमेदवारांना शिवसेना पक्ष पाठिंबा देत असल्याचा केला उल्लेख. बीड खंडणी प्रकरणातील नवीन सीसीटीव्ही समोर. अजून किती पुरावे द्यायचे? मुख्यमंत्री आणि पोलीस कोणता शुभ मुहूर्त शोधतायत? जितेंद्र आव्हाड यांचा सवाल. पालकमंत्री पदावरून स्थगितीची वेळ कुठल्या सरकारवर आली नाही. महायुतीमध्ये नाराजीचे सूर. तर ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी साधला निशाणा. समृद्धी महामार्गावर भीषण अपघात. चालकाला झोप लागल्याने कार दुभाजकाला अडकली. महिलेचा मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी. पवन हिरणवार खून प्रकरणातील फरार आरोपींना बेड्या. बाबुलखेडा येथील गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी शेख बाबू व अझर शेख याला अटक. मी गीता बोलते पुस्तकाचे प्रकाशन. भगवद्गीतेतून मिळतो आदर्श जीवनाचा मार्ग. लक्ष्मीकांत देशमुख यांचे मत. संभाजीनगरातील गर्मधंदा गव्हाणे यांची भरारी. आंतरराष्ट्रीय अतिथी नेतृत्व कार्यक्रमासाठी निवड. देशातील 5 महिला पटकथा लेखांचाही समावेश. इलेक्शन कमिशनने लोकशाहीचा गळा घोटला. बदलापूर फेक एन्काउंटरचे आदेश कोणी दिले? पोलिसांना आदेश देणाऱ्यांनाही सोडू नका. नाना पटोले यांचं वक्तव्य. सैफ अली खानला 5 दिवसानंतर डिस्चार्ज. चालत घरी पोहोचला, पण पूर्ण बरा होण्यासाठी लागेल महिना. डॉक्टरांनी विश्रांती करण्याचा सल्ला. योग साधना आनंदी जीवनाचा मूलमंत्र. पुण्यातील विश्वानंद केंद्राच्या योग चिकित्सा विभागाचे उद्घाटन. पद्मश्री डॉक्टर नागेंद्र गुरुजींचे मार्गदर्शन. धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप. निष्पक्ष चौकशीसाठी त्यांनी राजीनामा द्यावा. खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची मागणी. आग लागल्याशिवाय धूर निघत नाही. एकनाथ शिंदे यांची शिवसेना फुटीच्या मार्गावर. तर शरद पवार गटाच्या खासदाराचे सूचक विधान. देवेंद्र फडणवीस सरकार शापित. महायुतीच्या बड्या मंत्र्याने खासगीत विधान केल्याचा शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांचा दावा. भंडारा जिल्ह्यात पंचायत समितीचे ठरले कारभारी. भंडारा पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या कल्पना कुर्जकर. तुमच्या कंपनीत रोजगाराची एखादी संधी आहे का? खासगी कंपन्यांनी माहिती देणे अनिवार्य, अन्यथा दंड. महाराष्ट्र सरकारची नवीन नियमावली.